राष्ट्रीय पाळणाघर योजना. या योजनेमध्ये आहे राज्याच्या स्वयंसेवी संस्थांना खाजगीरित्या पाळणाघरे चालवायची आहेत किंवा आता चालविण्यात येत आहेत अशा सर्व पाळणाघर चालवणाऱ्या संस्था चालकांनी 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी महानगरपालिका क्षेत्रासाठी संबंधित महापालिकेच्या आयुक्ताकडे व जिल्हा परिषद क्षेत्रासाठी संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रासाठी संबंधित मुख्य अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक राहील. लाभार्थी हे महिला आणि बालक असतील. तपशील. ज्या उपक्रमांतर्गत शालापूर्व मुलांना आवश्यक ती प्रबोधनपर खेळणी आणि शैक्षणिक साहित्य पुरवले जाते, या घटकांना लक्षात घेऊन आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून महाराष्ट्र शासनाने देखील प्रायोगिक तत्त्वावर ठाणे, नाशिक, नंदुरबार, अमरावती, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये 600 पाळणाघर सुरू केली आहेत. खाजगी पाळणाघरासाठी अटी. पाळणाघरे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असतील. ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांना पाळणाघर सुरू करण्याबाबत ठराव केलेला असावा. राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर चालवणाऱ्या संस्थांना मान्यता देताना स्थानिक प्राधिकरण यांच्या स्तरावर योग्य तो निर्णय घेतील. राष्ट्रीय पाळणाघर योजनेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या पाळणाघरासाठी केंद्र हिस्सा 60%, स्थानिक प्राधिकरण हिस्सा 30% व संस्थांचे अनुदान 10% याप्रमाणे राहील. 30% निधीचा हिस्सा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या स्वउत्पन्नामधून उपलब्ध करून द्यायचा आहे. केंद्र शासनाचे अनुदान 60% महिला व बाल विकास विभागाकडून अर्थसंकल्पित करून आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांच्यामार्फत संबंधित स्थानिक प्राधिकरणास उपलब्ध करून देण्यात येईल. महिला व बाल कल्याण समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेमध्ये महिला व बाल विकास अधिकारी यांना महापालिकेच्या, नगरपालिका, नगरपंचायतीच्या बाबतीत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना पाळणाघर मंजुरीच्या बैठकीस निमंत्रित करण्यात यावे. महिला बाल कल्याण समितीने मंजूर दिलेल्या पाळणाघरांची यादी आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांच्याकडे पाठवण्यात आलेली आहे. कार्यप्रणाली. पाळणाघर चालवण्यासाठी नियमावली. राज्यात चालविण्यात येणाऱ्या सर्व पाळणाघरांसाठी केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने तयार केलेली राष्ट्रीय पाळणाघर योजनेची नियमावली यापुढे लागू राहील. राज्यात पूर्णतः खाजगीरित्या स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या पाळणाघरांसाठी शासनाकडून कोणतेही अनुदान अनुज्ञेय राहणार नाही. त्यांना केंद्र शासनाने राष्ट्रीय पाळणाघर योजनेच्या नियमावलीनुसार पालकांकडून पाळणाघरातील मुलांसाठी अनुज्ञेय केलेली फी आकारता येऊ शकेल. राष्ट्रीय पाळणाघर योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या व मान्यता रद्द केलेल्या पाळणाघरातील मुलांना जवळच्या अंगणवाडीमध्ये समाविष्ट करण्याची कार्यवाही आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांनी 1 महिन्यात पूर्ण करावी. याबाबतची कार्यवाही दिनांक 27/2/2018 च्या पत्रात नमूद केल्यानुसार करण्यात यावी. राष्ट्रीय पाळणाघर योजनेच्या नियमावलीनुसार खाजगीरित्या चालवण्यात येणाऱ्या पाळणाघरांचे कामकाज सुरू आहे किंवा नाही याची संबंधित महापालिकेचे आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या सक्षम अधिकाऱ्यामार्फत दर 3 महिन्यांनी तपासणी करण्यात यावी. जे संस्था चालक पाळणाघरांसाठी लागू केलेल्या नियमावलीनुसार पाळणाघरे चालवत नसतील त्यांना त्यांची मान्यता तत्काळ रद्द करण्यात यावी. राज्यात चालविण्यात येणाऱ्या सर्व पाळणाघरांचा आढावा दर 6 महिन्यांनी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीकडून घेण्यात यावा. ही होती आपली आजची योजना. राष्ट्रीय पाळणाघर योजना ही महाराष्ट्र सरकारने भारत सरकारची मिळून योजना आहे. तर आपण या योजनेचा फायदा घ्या आणि आपल्या मुलांसाठी नवीन संधी उपलब्ध करा. कारण जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये तिथे व्यवस्थित खेळणी आहेत का हे पहा. आपल्या लेकरांच्या शिक्षणामध्ये त्यांचा फायदा होतो का हे बघा आणि त्यानुसार आपल्या लेकरांना तिथे अंगणवाडी केंद्रामध्ये टाका. सगळ्या सुविधा आहेत का पहा आणि नसतील सुविधा तर तुम्ही तिथल्या एखाद्या नजीकच्या कार्यालयामध्ये जाऊन तिथं नोंदणी करा की आपल्या शाळेमध्ये अंगणवाडी कार्यालयामध्ये ह्या सुविधा नाही आहेत. तिथं जाऊन तुम्ही मागणी केल्याशिवाय तुम्हाला ह्या सुविधा भेटतीलच कशा. आणि मी तुम्हाला माझ्या व्हिडिओद्वारे या सगळ्या योजनाविषयी माहिती घेऊन येत आहे. तुम्ही या योजनेचा फायदा घ्या आणि त्यानुसार ह्या योजना दुसऱ्या लोकांपर्यंत किंवा इतर तुमचे नातेवाईक असतील, तुमचे फ्रेंड्स असतील त्यांच्यापर्यंत या योजना पाठवा.
त्यांना पण या योजनेचा फायदा घेऊ द्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. धन्यवाद.